वंचित बहुजन आघाडीने जबरदस्त खेळी खेळलेली आहे आणि त्यांची दुसरी यादी देखील आलेली आहे आणि ही 10 लोकांची दुसरी यादी, त्यामध्ये प्रामुख्याने बाळापूर मतदारसंघ आहे आणि या बाळापूर मतदारसंघाचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। हा मतदारसंघ गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय की भारी बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे राहिलेला आहे आणि काँग्रेसच्याकडे देखील राहिलेला आहे। अशा मतदारसंघातून बाळासाहेब आंबेडकरांनी त्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। ही महाविकास आघाडीला खरं तर धक्का देणारी यादी होती। ही जबरदस्त खेळी बाळासाहेब आंबेडकरांनी खेळलेली आहे। नेमकी ही खेळी काय आहे आणि आपण पाहतोय की बाळापूर मतदारसंघामधून नेमकं तिकीट कोणाला दिलेलं आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय काल बाळासाहेब आंबेडकरांनी 10 लोकांची दुसरी यादी जाहीर केली आणि 10 ला 10 उमेदवार हे त्यांनी बहुसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाचे दिलेले आहेत आणि खरं तर मुस्लिम समुदायाचे उमेदवार दिल्यानंतर एमआयएम आणि इकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाला खरं तर बाळासाहेब आंबेडकरांनी धक्का दिलेला आहे। महाविकास आघाडी देखील अस्वस्थ आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की काँग्रेसचे पारंपरिक मते म्हणून ज्याला घरचे मत म्हणून संबोधले जातं, त्या मुस्लिम समुदायाचे 10 उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसचे पारंपरिक मते हलणार आहेत का किंवा पारंपरिक मते वंचित बहुजन आघाडीकडे डायव्हर्ट होणार आहेत का आणि तिकडे आपण पाहतोय धार्मिक मते एमआयएमची मते ही खरंच बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे जातील का, हे खरं तर त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी 10 उमेदवार देऊन खरं तर एक वेगळा नवा प्रयोग केलेला आहे आणि जबरदस्त खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांना धक्का दिल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण गेल्या वेळेचा मित्रपक्ष म्हणून एमआयएम होता आणि आज एमआयएम हा मित्रपक्षाच्या यादीमध्ये नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी एकता चलो रे अशी भूमिका घेतलेली आहे आणि अशा भूमिकेमध्ये त्यांनी आदिवासी असतील, दलित असतील, बौद्ध असतील या सर्व समुदायाला सोबत घेऊन आणि आता मुस्लिम समुदायाला सोबत घेऊन सर्वाधिक तिकिटे खरं तर मुस्लिम समुदायाला देऊन बाळासाहेब आंबेडकरांनी एक नवी खेळी केलेली आहे। आपण पाहतो की या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाहीचा आत्मा ही बहुपक्ष पद्धती असते, पक्ष पद्धती असते आणि अशा पक्ष पद्धतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांवरती ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्या पक्षांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वंचित ही भाजपची बी टीम आहे म्हणून आरोप केला। खरं तर हा आरोप आता त्यांच्यावर उलटलेला असल्याचं दिसून येते। हरियाणामधल्या निवडणुका जेव्हा आपण पाहतो त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खरं तर काँग्रेसचे उमेदवार पडलेले आहेत। अगदी 4-4 हजार मतांना ज्या ठिकाणी उमेदवार पडले त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पडले, त्या ठिकाणी इकडे आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आम आदमी पार्टी असेल, या पार्टीमुळे काँग्रेसचे उमेदवार हरियाणामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात। नुकत्याच्या निकालावरून हे लक्षात येतं की नेमकं कोण कोणाला बी टीम म्हणाला आणि का म्हणू नये। खरं तर कोणीच कोणाला बी टीम म्हणू नये, कारण संसदीय लोकशाही असं सांगतच नाही, तिथं बहुपक्ष पद्धती असते। परंतु महाराष्ट्रामध्ये वारंवार आरोप जो वंचित बहुजन आघाडीवर होतोय त्या आरोपातूनच खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांकडे आग्रह केला आणि एकता चलो रे अशी भूमिका घेतली आणि ते एकटेच आता निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या प्रसंगी त्यांनी जे 10 उमेदवार दिलेले आहेत हे 10 ला 10 उमेदवार जे आहेत ते मुस्लिम समुदायातून आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचे पारंपरिक मते आणि एमआयएमचे हक्काची मते जाण्याची दाट शक्यता या तरी यादीवरून दिसून येते। आज आपण पाहणार आहोत बाळापूर मतदारसंघ, जो बाळापूर मतदारसंघ 29 आहे आणि या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष पुढे ते भारिप बहुजन महासंघ म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी तयार केला आणि बाळासाहेब आंबेडकरांचा हा मतदारसंघ अकोला हा त्यांचा बालेकिल्ला आहे। अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे आणि अकोला लोकसभा मतदारसंघातला हा बाळापूर मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय खरं तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर हे 2 तालुके येतात आणि काही महसूल मंडळ याच्यामध्ये येतात। याच्यावरून लक्षात येतं की या 2 तालुक्याचा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये गेल्या 3 वर्षाचा 3 टर्मचा जर आपण आढावा घेतला तर 2009 ला बळीराम भगवान सिरस्कर हे खरं तर अपक्ष होते, परंतु त्यांना पाठिंबा भारिप बहुजन महासंघाचा होता आणि म्हणून ते त्यावेळेस आमदार झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय 2014 ला पुन्हा एकदा बळीराम सिरस्कर यांची निवड झाली, हे विजयी झाले आणि त्यावेळेस त्यांचा पक्ष अधिकृतरित्या भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ हा त्यांचा पक्ष होता। याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की सलग 2 वेळा
बळीराम भगवान सिरस्कर हे या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत। परंतु 2 वेळा निवडून गेल्यानंतर तिसऱ्या वेळेस मात्र 2019ला नितीन भिकनराव देशमुख त्यांचा नितीन कुमार भिकनराव तळे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। ते शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ते देखील त्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। आणि 19च्या नंतर मात्र आता जी काही निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार आहे। 2019चा निकाल पाहायला गेले तर नितीन भिकनराव तळे यांना जी मते पडली आहेत ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांना 69,343 मते अर्थात 35% त्यांना या भागात मतदान झालेलं, या मतदारसंघात मतदान झालेलं आहे। आणि दुसऱ्या क्रमांकाचे डॉक्टर धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना 50,555 मते पडलेली आहे। टक्केवारी त्यांना 25% मते पडलेली आहेत। आणि खरं तर पुंडकर यांची जी मते आहेत ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत। आणि यावेळेस मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये बळीराम सिरस्कर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली नाही, त्या जागी वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर धैर्यवान हरिभाऊ पुंडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी 50,000 मते घेतली। याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येतं की तिसऱ्या क्रमांकाची जी मतं पडलेली होती, जे की लोकसभेमध्ये सोबत असलेले मित्रपक्ष असलेले MIM पुढे विधानसभेमध्ये ते सोबत राहिले नाही आणि म्हणून MIM देखील या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला होता। रहमान खान यांच्या रूपाने उमेदवार दिला आणि त्यांना मते होती 44,507 मते। जर विधानसभेला लोकसभेसारखी MIMची आणि वंचितची युती असती तर या ठिकाणी मोठ्या लीडने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला असता, हे देखील आपल्याला नाकारता येत नाही। ती चौथ्या क्रमांकाची जी मते होती ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम गावंडे यांना ही मतं होती, त्यांना मते होती 16,497। असा हा बाळापूर मतदारसंघाचा आढावा आपल्याला दिसून येतो 2019च्या निवडणुकीमध्ये। आता मात्र एक लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकर यांनी बळीरामपूर या मतदारसंघातून काँग्रेसचे खरं तर माजी आमदार असलेले आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले, आता इथे मात्र काँग्रेसला धक्का बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार असलेले नातिकुद्दीन खतीब यांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि नातिकुद्दीन खतीब यांचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे आणि खतीब यांना याआधी काँग्रेसने आमदार देखील केले आहे आणि त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देखील दिलेलं आहे आणि म्हणून खतीब यांची उमेदवारी या मतदारसंघातून निर्णायक उमेदवारी ठरत आहे। आणि ही उमेदवारी दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या काँग्रेसच्या एकूणच जो मुस्लिम समुदाय आहे या मुस्लिम समुदायाचे देखील भुवया उंचावलेले आहेत। त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। खतीब यांनी काँग्रेस सोडलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या मतदारसंघातून माजी आमदार असलेले नातिकुद्दीन खतीब यांना जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी खरं तर निर्णायक ठरत आहे आणि या मतदारसंघामध्ये खतीब यांचा विजय हा निश्चित मानला जातोय, कारण त्यांची जी काही मते आहेत ती मते खरं तर आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांच्या पाठीशी बराच समुदाय त्या भागातला होता। त्यांच्या समुदायाची मते आणि इकडे वंचित बहुजन आघाडीची मते हे जर दोन्हीची गोळाबेरीज झाली तर त्यांचा विजय या बाळापूर मतदारसंघातून निश्चित मानला जातोय। आणि म्हणून अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांची खेळी आज खरं तर काँग्रेसला धक्का देणारी ठरलेली आहे। आजही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून युतीचा प्रस्ताव येत नाही किंवा कुठलाही नेता हा वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्याची भाषा बोलत नाही, परंतु कुठेतरी वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्या कारणानेच गेल्या अनेक निवडणुका आपण बघितलेल्या असतील, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांची खरंच मोठी कोंडी झालेली होती। आणि या निवडणुकीला आपण मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांना दलित मते डायव्हर्ट करता आली, दलित मते लोकसभेला काँग्रेसच्या पारड्यात पडली, महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली। ते त्याच मतामध्ये कुठेतरी ते खरं तर गुंगीत असल्या कारणाने आज ते वंचित बहुजन आघाडीला खरं तर ते कुठल्या प्रकारे भाव देत नाहीत, परंतु येत्या काळामध्ये हा धोका जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीला असणार आहे। कारण अशा प्रकारच्या याद्या जाहीर झाल्यानंतर त्या याद्यांचं स्वागत सोशल मीडियावरती आणि मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनता करत आहे आणि अशा जर
भूमिका बाळासाहेब आंबेडकरांच्या कायम राहिल्या तर येत्या काळामध्ये किंवा 2024च्या या निवडणुकीमध्ये एक वेगळा पॅटर्न, वेगळी निवडणूक आणि वेगळे निकाल आणि वेगळा किंगमेकर खरं तर महाराष्ट्राला पाहायला भेटण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते। हा मतदारसंघ खरं तर दलित, मुस्लिम बहुसंख्याक असलेला हा मतदारसंघ आहे आणि भारिपचे वर्चस्व या मतदारसंघामध्ये राहिलेले आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची ही जी खेळी आहे ही यशस्वी होणार आहे। त्यांनी जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे, कारण या मतदारसंघातून दलित, मुस्लिम यांना एकत्र आणून जो काही निर्णायक कोटा असणार आहे तो ओबीसी आणि आदिवासी तो आधीच त्यांच्या सोबत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की मी कोणत्याच आघाडीसोबत जायला तयार नाही, जी कोणी आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत। याचा अर्थ त्यांनी युतीलाही नकार दिलेला नाही, परंतु आजही प्रस्थापित पक्ष आजही त्यांच्यासोबत बोलणी करायला तयार नाहीत किंवा जाहीर कुठल्याही प्रकारच्या युतीचा प्रस्ताव ते घेऊन जात नाहीत। ही खरं तर स्वतःला डुबवण्याचा प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येते। एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांचे 10 मुस्लिम उमेदवाराची ही दुसरी यादी आणि बाळापूर मतदारसंघातून ज्यांना जे नातिकुद्दीन खतीब आहेत, जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, अशा मोठा आणि तगडा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी बाळापूर मतदारसंघातून दिलेला आहे। ही जबरदस्त खेळी येत्या काळामध्ये कशी यशस्वी ठरणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।